बाण मारला, परशुरामनी बाण मारला, रामानी नाही मारलेला. परशुरामनी बाण मारला तो हात झाला, हे झाला, तिथे बाण मारत एक प्रकट झाला. जब राम लक्ष्मण सीता जब नासिक आए थे तो यहाँ भी आए थे, तो यहाँ पानी पीने को नहीं मिला. भगवान ने लक्ष्मण बाण मारे तो यहाँ से पानी निकला. मीठा पानी है, 24 घंटा निकलते रहता है. जितना आता है इधर से उतना उधर से दरिया में जाता है. नमस्कार मित्रांनो, आज आम्हाला श्रेष्ठी इकडं बाळकेश्वर बाणगंगा इकडे जी जागा आहे, मुंबईची प्रसिद्ध आणि फेमस जी जागा आहे बाणगंगा करून, आज आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे. आणि तुम्हाला आम्ही पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा बाणगंगापर्यंत जाऊया, पूर्ण एक्सप्लोअर करूया, एक एक तुम्हाला थोडीशी माहिती देऊ आपण. चला, बाणगंगाची जी गली आहे, हे शिडी आहे, इथून बाणगंगाची इथून असं जावायचं. बाळकेश्वर इकडे जी मुंबईची जे फेमस आणि ही प्रसिद्ध जी ही जागा आहे. आपण आता इकडं आतमध्ये जे बाणगंगा करून ते जे फेमस जागा आहे, तर आपण आता पूर्ण तुम्हाला ही पहिला ही पूर्ण गली दाखवूया. आपण या गलीने या रस्त्याने खाली आपण बाणगंगा या ठिकाणी आपण जाऊया. मी बघू शकतात बाळकेश्वरची जी फेमस आणि प्रसिद्ध जागा आहे. इकडून तुम्हाला वाट आहे, तुम्ही पुन्हा हे रस्ता तुम्ही बघू शकतात. इकडून पुन्हा पायऱ्या आहेत. इकडं इथं मुंबईमध्ये जे सगळ्यात फेमस आणि जी प्रसिद्ध जागा आहे बाणगंगा करून, या ठिकाणी आपण आता बाणगंगाला थोडं पोचूया. पूर्ण मला पूर्ण बाळकेश्वरची फेमस आणि प्रसिद्ध जागा बाणगंगा करून आहे. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण बाणगंगा एक्सप्लोअर करूया. इथं काही पंडित पण बसलेले आहेत इथं. तर तुम्ही बघू शकता जे बाणगंगा जी जागा आहे, जी बाळकेश्वरची फेमस जी जागा आहे, जे ब्राह्मण आहे ते आपल्याला पूर्ण आज हे पंडित पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाणगंगाची थोडीशी आज मला माहिती देणार आहे. आपण चला आता व्हिडिओ सुरुवात करूया. बोलिए पंडित जी. हाँ, स्टार्ट. जब राम लक्ष्मण सीता जब नासिक आए थे तो यहाँ भी आए थे, तो यहाँ पानी पीने को नहीं मिला. भगवान ने लक्ष्मण बाण मारे तो यहाँ से पानी निकला. मीठा पानी है, 24 घंटा निकलते रहता है. जितना आता है इधर से उतना उधर से दरिया में जाता है. बस यही कहानी है. जब राम भगवान जब इधर आए, हाँ, जब उन्हें लक्ष्मण को जो उनको जो प्यास सीता को प्यास लगा. सीता को प्यास लगी थी. हाँ, जो रावण की लंके के लिए जा रहे थे ना, जहाँ तभी जा रहे थे. नहीं, वनवास टाइम आए थे नासिक. वनवास टाइम आया था हाँ, ना, तो यहाँ भी आए थे घूमने के लिए. तो उनको जब प्यास लगा तो लक्ष्मण भगवान ने जो बाण मारा. बाण मारा. पानी निकला. 24 घंटा निकलता है. पानी मीठा है, बाजू में दरिया है, फिर भी मीठा निकल रहा है. मीठा पानी का. हाँ. तो पूरा बाजू से पूरा समुद्र है. हाँ, समुद्र समुद्र चारों बाजू समुद्र है, फिर भी मीठा निकल रहा है. बघू शकतात हेच ते बाणगंगा. या ठिकाणी जे श्रीराम म्हणजे रामदेवांना जे इकडं पिंडदानाचं जे मोठं काम इकडं असतं. पिंडदानाचं जे पितृपक्षीच्या टायमाला जे पिंडदानाचं इकडे जे पिंडदान जे करायचं असतं त्या ठिकाणी आपण इकडे जे तुम्ही बघता ते श्रीराम इकडं आले होते या ठिकाणी. जेव्हा बाळकेश्वर जी काही जागा आहे, तुम्ही जे इथं खाली तुम्ही बघू शकता तिकडं ते इथं जेव्हा राम आणि लक्ष्मण या ठिकाणी जेव्हा ते आले होते तेव्हा राम भगवानला जेव्हा इकडे जे ताण लागली गेलेली आणि इथं जे आजूबाजूला पूर्ण जे पाणीचं जे परिसर होतं, पूर्ण समुद्र होतं, जे खारं पाणी होतं. या ठिकाणी जे रामदेवाला जे तेव्हा ताण लागली तर लक्ष्मणला बोलले तर बघू शकतात पूर्ण जे श्रीरामाला जेव्हा ताण लागली होती
जेव्हा लक्ष्मण आणि राम जेव्हा या ठिकाणी आले होते, जेव्हा श्रीरामाला जेव्हा ताण लागली, रामदेवाला जेव्हा ताण लागली होती, इकडं बोलले होते मला त्यांना ताण लागली होती, जेव्हा सीताला ते भेटण्यासाठी जेव्हा जात होते, इकडं तुम्ही बघू शकता ते पूर्ण रामगंगा तुम्ही बघू शकता. तिकडं पूर्ण हे रामगंगा कशी ऐकतात, इकडं ऐकतात. त्याच्यासमोर काय बदक आहेत बघू शकता. मुंबई इथली जी फेमस जागा बाणगंगा, या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. आणि तुम्ही जे बघू शकता वाळकेश्वर या ठिकाणी ही मुंबईतली बाणगंगा अशी जागा आहे, जिथं तुम्ही पहिला पूर्ण ही बाणगंगा तुम्ही बघू शकतात. इकडं तुम्ही हे पूर्ण बाणगंगा आहे. या ठिकाणी राम तर कार्यक्रम दररोज असतो. पिंडदानासाठी जे लोक पितृपक्षामध्ये जे पिंडदान आपण करतो, त्या पिंडदानासाठी इथं भरपूर लोक अशी येतात इकडं. आणि तुम्ही जे इकडं जे वाळकेश्वरची जी जागा बघू शकतात, ते जे ते पूर्ण पहिल्यासमोर तुम्ही जे बघू शकतात पूर्ण वाळकेश्वरची जागा, इकडे जे मंदिर आहे काय या साईडला पूर्ण हे इथं जे तुम्हाला समोर आहे दीपस्तंभ जे दिसतात तुम्हाला इथं समोर, तुम्हाला थोडंसं मी झूम करून दाखवतो. हे दीपस्तंभ आहेत. इकडं हे वाळकेश्वरची जे फेमस आणि मुंबईतली जे फेमस वाळकेश्वर फेमस जी जागा आहे. तुम्ही जे पाणीमध्ये जे तुम्ही बदक बघू शकता, इथं काय बदक पण आहेत इथं पाण्यामध्ये. इथं मासे तुम्ही बघू शकता, इथं किती सारे मासे पण आहेत. आणि इथं बांगाला काही पंडित लोक, इकडं मंदिर बिंदिर सगळं आहे. मला पूर्ण हे व्हिडिओच्या मध्ये मला दाखवते तुम्हाला. तर जे हे बाणगंगा इकडे जेव्हा या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर तुम्हाला इथं पुण्य भेटतं. लक्ष्मण भगवानने जेव्हा बाण मारला, तर असा पाण्याचा जो स्रोत ओढाला, तर इकडून जे गोड पाणी निघालं, तेव्हा आपल्या रामदेवाची तेव्हा या पाण्याने ताण भागली. तर तो पूर्ण तुम्ही तुम्हाला जे पूर्ण परिसर बघू शकतात. इकडे तुम्ही ते पाण्यामध्ये एवढे मासे आहेत, काय तिथं मोठे मासे आहेत, ते मोठे काय बदकं आहेत तिकडे. इथं या ठिकाणी जेव्हा पुन्हा बाण मारलं जे ठिकाण आहे, जे बाण मारलेलं जे ठिकाण आहे, जे स्पॉट आहे, तिकडं जेव्हा श्रीरामाने जेव्हा बाण मारला, इकडून बघू शकतात. लक्ष्मणाने जेव्हा बाण मारला, त्या स्रोतमधून जे पाणी निघालं, ते हे वाळकेश्वरची. तर जे लक्ष्मणाने जे बाण मारलेलं जी जागा आहे, ज्या ठिकाणी जो पाणीचा स्रोत येतो, पाणीचं मारल्या बाण मारल्यानंतर जे पाणी तिकडून वाहतं पाणी येतं, पाणीचा स्रोत उडून येतो. पुन्हा ते पाण्याची जी जागा आहे ती तुम्हाला जागा पण जावं, जिथं लक्ष्मणाने जेव्हा बाण मारलं होतं. आणि ते पाणी कुठून येतं, काय येतं, कसं येतं, मला पूर्ण हे बघू शकतो तुम्ही हे पाणी कुठून येतं अजून ह्याचा काय शोध तरी पण लागलेला नाही आहे. आणि जे स्पॉट आहे ज्या ठिकाणी लक्ष्मणाने जे बाण मारला होता, ते पण तुम्हाला दाखवूया. तर तुम्ही जो लक्ष्मणाने बाण मारला, तर या ठिकाणी जो पाण्याचा जो स्रोत आहे, तुम्ही जो पाणीचा स्रोत बघू शकतात. याचा अजून काही पता नाही, कुठून हे पाणी कसं येतं, काय येतं आणि पाणी कुठं जातं, अजून तुम्हाला हे जे काय शोध याचा लागलेला नाही अजून. तुम्ही बघू शकता पूर्ण हे जे स्रोत आहे पाणीचं. मारुती गोविंद जावळे इथेच राहणार हवा, स्थानिक रहिवासी. लक्ष्मण भगवानने जे बाण मारले जे का सीतेला काय ते म्हणजे अशी पहिली प्रथा आहे की सीतेला जेव्हा ताण लागली ना, तर सीतेला ताण लागली तर बदल इथं तुला पाणी पियाचं असतं, म्हणून इथे तिने इथं बाण मारला. परशुरामने बाण मारला, रामाने नाही मारलेला. परशुरामने बाण मारला, तो हा झाला हे झाला. तिथे बाण मारत हे प्रकट झालं. तो आत्मेत काय नका ठेव, ते देवाचं स्थान आहे. तेच आम्ही दरवर्षी इथे कार्यक्रम चालतात, तळामध्ये स्टेज बांधतात. हे जसं नाही इथे राजवाडा बनवून एकदम लाईटिंग बिटिंग सर्व, इथे डालीचे बिलीचे हाताळतात, सर्व प्रोग्राम चालते. हेमा मालिनीचा कार्यक्रम झाला, हरिप्रसाद चौरेसाचा कार्यक्रम झाला, बासरी वाद्यान, तबला वाद्यान, भरपूर कारण. आणि सर्वपित्र अमावस्या असते,
त्या टायमाला भैया लोकांची एवढी गर्दी असते ना, इथे चालायला आम्हाला जागा नाही, एवढी अफाट गर्दी असते. हे केस टाकतात नाही का, आहो पंडित ते दरवर्षीप्रमाणे इथे अफाट गर्दी असते. पितृपक्षामध्ये तेच सर्व पितृ अमावस्या तेच पितृपक्ष आहे. ते भैरव हां इथे दान करतात. आणि यावर्षी आम्हाला गणपती विसर्जन करायला तळाव दिला नाही, म्हणजे कृत्रिम तळाव केलेला. त्या तळावामध्ये तुम्ही डुबवा बनवलं ना प्रत्येक ठिकाणी, त्याच्यामध्ये डुबा या तळा ह्याच्यात मध्ये करायचा नाही अशी. तर आम्हाला आमच्या इथे मोठा आमदार मंगलपाट लोढा ते आले होते, त्यांच्यासमोर आम्ही मांडणी टाकली, बाबा देखो ये सर्वपित्र अमावस्या इतना गंदा होता है, मच्छी मरता है, वो चल जाता है, और हम लोग का हिंदू त्यौहार में इधर गणपति विसर्जन करने नहीं दिया. अच्छा मैं देखता हूँ बोलला असं. ते लोकांनी ते इकडे लक्ष देत नाही. इथं लक्ष देत नाही. त्या लोकांनी हे प्रोग्राम करायला दिला. एवढं सर्वपित्र अमावस्या हे टाकतात ना, पिंड ते त्याच्यात मध बीत असतं, ते खाऊन मासे मारतात, पोट फुटतं मासे मारतात, अपाट जवळजवळ 2-3 ट्रक मासे मारतात. समजलं की नाही असं. आणि आम्ही गणपती विसर्जन करायला दिला नाही. बोला मग गणपती विसर्जन काय घाण होत नाही काय नाही. आणि ह्याच्यामध्ये किती घाण होती बापरे, तलाव पूर्ण वाईट होऊन जातो. तर तुम्ही जे पूर्ण हे बाळकेश्वरचं जे बाणगंगा जे बोलले जातं का रामगंगा करून एक पूर्ण स्पॉट आहे. आता तुम्हाला पूर्ण जागा बघतात. इकडे काय मासे आहेत, काय बदक आहेत त्या साईडला. इकडं सगळे लांबून लोक इकडं या ठिकाणी येतात. तर पूर्ण हा मोठा बाणगंगा आहे. आणि बाळकेश्वरची जी जागा आहे इकडे, जी श्रीरामाला जेव्हा ताण लागली होती या ठिकाणी, जेव्हा लक्ष्मणाने जेव्हा बाण मारून इकडलं जे पाण्याचं जे स्रोत बघू शकता, ते जे पाण्याचा जो स्रोत आहे तिथं बाण मारून पाणी काढलं होतं. पण आजपर्यंत जे आजूबाजूचं पता नाही, पाणी कुठून येतं आणि हे पाणी कुठं जातं पूर्ण तिथं. तर तुम्ही बघू शकता ते. तर तुम्ही जी जागा बघू शकतात, पाणी आहे इकडून असं पूर्ण हे पाणी येतं. जो लक्ष्मणाने जो इथं बाण मारला होता, जी जागा आहे इकडं पूर्ण ही जागा तुम्ही बघू शकता. पूर्ण 24 तास हे पूर्ण इथं 24 तास पाणी आहे इथं. इकडून जे पाण्याचा स्रोत येतो, जे जेव्हा राम भगवानला जेव्हा ताण लागली होती तेव्हा पाणीचं त्यांची जी ताण भागलेली होती. तुम्ही जे स्पॉट बघू शकतात, हा पुरा बाणगंगा करून या मुंबईचा बाळकेश्वर बाणगंगा फेमस ही प्रसिद्ध जागा आहे मुंबईमध्ये. तुम्ही हे बघू शकतात. इथं जे ऐतिहासिक वस्तू इथं काय एक मंदिर आहेत, तर समोर तुम्ही बघू शकतात. तर इकडे बघू शकता तुम्ही जे पाण्याचा स्रोत बघू शकतात. ते श्रीरामाने इकडं जे पाणी पिऊन स्वतःची ताण भागवली होती. जेव्हा तुम्ही जे पाणी बघू शकतात की हे पाणी अजून पण एकदम स्वच्छ पाणी आहे. हे पाणी कुठून येतं, कसं येतं, कुठं शोध लागलेला नाही आहे. आणि हे पाणी कुठं जातं हे पण एक लोकांना अजून माहिती नाही पडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण हे पाणी आहे, पूर्ण स्वच्छ पाणी आहे, हे एकदम क्लीन. आणि जे समोरचे बाणगंगाचे जे इंटरेस्ट आहे समोर तुम्ही ते इंटरेस्ट तुम्ही जे बघू शकता, ते इंटरेस्ट आहे. इकडून सगळे एक पब्लिक येते पिंडदानासाठी असं. तर जे पितृपक्षीचं जे पितृपक्षी असतात जेव्हा पिंडदानाचं जे कार्य करतात, ते समोर तुम्ही जे इंटरेस्ट आहे इथून सगळे पब्लिक येते.